मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मुंबईतील वरळीच्या सीजे हाऊसमधील त्यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली होती, पण तो निर्णय ट्रिब्युनलने रद्द केलेला आहे। पण हाच न्याय इतर नेत्यांना का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। पाहूया। मुंबईच्या वरळी परिसरातील सीजे हाऊस हा अत्यंत पॉश परिसर म्हणून ओळखला जातो। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या याच सीजे हाऊस मधील मालमत्तेवर 21 जुलै 2022 साली ईडीने जप्ती आणली होती। ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत केलेल्या या कारवाईला पटेल यांनी साफेमा ट्रिब्युनलमध्ये आव्हान दिलं होतं। फरारी आर्थिक गुन्हेगार आसिफ आणि जुनेद यांची आई हजरा मेमनकडून प्रफुल्ल पटेल यांनी ही मालमत्ता खरेदी करताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ईडीने ठपका ठेवला होता। ईडीचा हा दावा ट्रिब्युनलने फेटाळल्याने प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालाय। तसंच ईडीच्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। लोकशाहीच्या माध्यमातून त्या पक्षाला आणि सर्व नेत्यांना लोकांनी नाकारलेला आहे, पण चांगली गोष्ट आहे की ईडीने त्यांना स्वीकारलेला आहे। सीजे हाऊसच्या 12व्या आणि 15व्या मजल्यावरील जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 180 कोटींच्या घरात आहे। प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी वर्षा पटेल यांच्या संयुक्त मालकीची मिलेनियम डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे। या कंपनीच्या नावावर या इमारतीत 7 फ्लॅट्स आहेत। गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून हे फ्लॅट खरेदी करताना बेकायदेशीर व्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे। मैं जो कहता हूं ना, ईडी सीबीआई ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है। अब प्रफुल्ल पटेल को मंत्री बनना है, उससे पहले ये नरेंद्र मोदी अमित शाह जी ने इकबाल मिर्ची की प्रॉपर्टी प्रफुल्ल भाई को वापस दे दी। पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीने प्रफुल्ल पटेलांप्रमाणेच राज्यातील काही नेत्यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संजय राऊत यांची अलिबाग येथील मालमत्ता, अनिल परब यांची मुंबईतील मालमत्ता, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील मालमत्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची कुर्ल्याच्या गोवावाला कंपाऊंड मधील मालमत्ता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा साखर कारखाना घोटाळा प्रकरण, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं टॉप सिक्युरिटी आर्थिक घोटाळा प्रकरण, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि भावना गवळींवर देखील ईडीने कारवाई केली आहे। जो न्याय प्रफुल्ल पटेल यांना, तोच न्याय इतरांना का नाही हा सवाल जरी काही राजकीय नेत्यांनी उपस्थित केला असला तरी साफेमा ट्रिब्युनलकडे यातील किती जणांनी दाद मागितली हे महत्त्वाचं। ईडीने फक्त प्रफुल्ल पटेल या एकाच राजकीय नेत्याची मालमत्ता सील केली आहे का? तर नाही, तर अनेक वेगळ्या पक्षातल्या अनेक राजकीय नेत्यांची सुद्धा मालमत्ता सील केली आहे। अर्थात आता त्या सगळ्यांनाच जो न्याय प्रफुल्ल पटेल यांना, तोच न्याय आम्हाला का नाही हा प्रश्न जरी त्यांनी उपस्थित केला असला तरी ट्रिब्युनलकडे पुन्हा एकदा होणारी सुनावणी सगळ्यात महत्वाची मानली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।